नवीन फोल्डर बनवतो. जसं की एक न्यू फोल्डर आणि त्या फोल्डरला मी नाव देतो इथे मोंगो डीबी. आज डे किती आहे की डे आपला 2 डे. त्या नावाचे मी काय केलं एक फोल्डर बनवलं. त्या फोल्डरला काय करतो एकदा ओपन करतो. ओपन केल्यानंतर आपल्या पुढे काय झालंय अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन झालाय. मग मी ते करतो एम्प्टी पेज वर क्लिक, इथे करतो CMD एंटर बटनावर क्लिक केलं. आपल्या पुढे काय ओपन झाले आता इथे कमांड प्रॉम्प्ट ओपन झाले. ठीक आहे. मग जे काय आपले कमांड असतात ते कमांड आपण इथे कमांड प्रॉम्प्ट मध्ये राईट करतो. मग फर्स्ट कमांड आपली कोणती असते की जी काय आपल्याला इन्स्टॉलेशन करून घ्यायची ती इन्स्टॉलेशनची आपली इथे कमांड असते. मग जसे की मी इथे कमांड टाकतो npm i आणि इथे करतो मी एक्सप्रेसला इन्स्टॉल. त्यानंतर सेकंड मी करतो इथे EJS आणि इथे अजून करतो मी इथे मुंगूस. मुंगूस कशासाठी जे काय आपलं मोंगो डीबी आहे आणि जे काय आपलं एक्सप्रेस JS ह्या दोघांचं आपल्याला कनेक्शन करण्यासाठी आपल्याला मुंगूस ह्या पॅकेजची काय गरज आहे. मग मुंगूस पॅकेज मी इथे इन्स्टॉल केले आणि इथे नेक्स्ट कमांड टाकतो मी इथे कोड पेस्ट डॉट. जसे मी कोड पेस्ट डॉट कमांड टाकली काय झालं ऑटोमॅटिकली आपलं जी काय VS कोड आहे ती VS कोड इथे ओपन झालं. मग VS कोड ओपन झाल्यानंतर फर्स्ट स्टेप राहणार आपली एक सर्व्हर क्रिएट करायची. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला नीड कशाची एका फाईलची गरज आहे. मग एक मी इथे काय करतो एक न्यू फाईल आणि त्या फाईलला नाव दिलं मी इथे index.js आणि ते जी काय आपली index.js फाईल आहे त्या फाईलमध्ये आपल्या सर्व्हरचा कोड असणार. जसं की मी इथे सर्व्हरचा कोड राईट करतो. कसं राहणार सर्व्हरचा कोड var express इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि याच्या आतमध्ये एक्सप्रेस. त्यानंतर var mongoose इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये mongoose. दोन पॅकेज आपण इन्स्टॉल केले होते त्याला मी इथे फक्त रिक्वायर्ड केले. त्यानंतर एक सिंपल आपला ऍप नावाचा व्हेरिएबल आणि त्या ऍप नावाच्या व्हेरिएबलला जी काही एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी काय केली ऍप नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. त्यानंतर सिंपलची मी काय करतो एक URL बनवतो. जशी की आपली URL कोणती राहते बेसिक URL app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला. त्यानंतर एक फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असणार सेकंड असणार आपली रिस्पॉन्स आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. रेंडर काय करणार की एक EJS फाईल करणार. जशी की माझी एक होम डॉट EJS फाईल आहे ती मी काय करणार इथे रेंडर करणार आणि जी काय आपली होम डॉट EJS फाईल आहे ती कुठे असणार एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. व्ह्यूज फोल्डर बनवला आणि त्याच्या आतमध्ये होम डॉट EJS बनवलं. त्यानंतर मी ते H1 मध्ये सांगतो वेलकम टू Node.js. ओके. आणि जे का आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रन करण्यासाठी आपल्याला एक पोर्ट नंबर द्यावा लागतो. जसं की मी app.listen आणि 1000 असा काय दिला एक पोर्ट नंबर दिला. जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी ते करतो रन करण्यासाठी कमांड आहे आपली index.js. एक्झिक्यूट झाला. मग जे काय आपलं सर्व्हर आहे त्या सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर इथे मी सर्च करतो localhost:1000 आलं इथे वेलकम टू Node.js. मग आपल्याला आज काय करायची एक ठीक आहे आता जे काही आपले बेसिक काम आहेत जसे की बेसिक काम कोणते जसे की आपले बेसिक काम कोणते राहणार जी काय MongoDB आहे त्या MongoDB शी काय करायचं कनेक्शन करायचं. मग कनेक्शन करण्यासाठी MongoDB मध्ये सिंपल वे काय जी काय आपण मुंगूस पॅकेज इन्स्टॉल केले त्याला सांगायची मुंगूस डॉट कनेक्ट राऊंड ब्रॅकेट घ्यायचा आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय टाकायची आपली कनेक्शन स्ट्रिंग टाकायची. काय टाकायची ते कनेक्शन स्ट्रिंग. मग जी काय आपली कनेक्शन स्ट्रिंग आहे ती कुठे भेटणार जे आपण इन्स्टॉल केलं होतं MongoDB कंपास जे काय सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये आपल्याला काय भेटणार कनेक्शन स्ट्रिंग. ठीक आहे. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर ऍड न्यू कनेक्शन इथे मी करतो सेव्ह कनेक्ट. जसं मी सेव्ह कनेक्ट केलं इथे आपल्याला एक
ग्रीन डॉट आलाय, मग ग्रीन डॉटच्या लाईनीला जायचं आणि लास्ट मध्ये तुम्हाला 3 डॉट दिसते. 3 डॉट वर क्लिक केलं की तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन भेटतात. ह्या ऑप्शन मध्ये काय शोधायचं, कनेक्शन स्ट्रिंग म्हणून शोधायचं. मी कॉपी कनेक्शन स्ट्रिंग केलं, आपला जो काही व्हीएस कोड आहे व्हीएस कोड मध्ये आलो आणि जिथे आपली कनेक्शन स्ट्रिंग असते तिथे मी काय केली, पेस्ट केली. त्यानंतर आज एक मी नवीन डेटाबेस बनवतो. जसं की नवीन डेटाबेसला नाव देतो demo12. कोणता डेटाबेस बनवला मी आज, demo12 नावाचा डेटाबेस बनवला. ओके, झालं आपलं डेटाबेसची कनेक्शन. ठीक आहे, मग आता मी जे काय आपलं होम डॉट इजेस आहे त्यामध्ये काय करतो, एक सोपासा फॉर्म बनवतो. जसं की फॉर्म बनवण्यासाठी मी काय घेतलं, एक फॉर्म टॅग घेतला. फॉर्म टॅगला ऍक्शन देतो मी इथे, सेव्ह देतो. त्याला मेथड देणार मी इथे काय, पोस्ट मेथड दिली. ओके, आणि त्यानंतर मी त्यामध्ये फील्ड घेतो. मग कोणता टेबल घ्यायचा आज, कोणता घ्यायचा, टीचरचा घ्यायचा. ठीक आहे, युजरचा घेतलाय आपण, नाही घेतला. ठीक आहे, मग इथे मी घेतो एंटर युजर नेम घेतो. त्यानंतर एक br नंतर एक इनपुटला टाईप दिला मी टेक्स्ट आणि इथे मी राईट करतो नेम मध्ये युजर नेम. त्यानंतर अजून कोणती फील्ड असणार आणि कोणती फील्ड घ्यायची, युजरची काय घ्यायची, अजून एंटर युजर मोबाईल घेऊ. मोबाईल नंतर एक br नंतर एक इनपुटला टाईप दिला नंबर आणि त्याला एक सोपं नेम देतो, जसं की मी युजर मोबाईल दिलं. त्यानंतर जो काय आपण इनपुट घेतला, इनपुट साठी 2 br घेतले. br नंतर मी अजून फील्ड घेतो एंटर युजर ईमेल आणि इथे करतो एक br. जसं br घेतला त्यानंतर एक इनपुट घेतला, इनपुट टाईप दिला मी इथे ईमेल राहणार आणि त्याला एक नेम देतो जसं की युजर ईमेल आणि त्यानंतर मी लास्ट मध्ये घेतो युजरचा पासवर्ड. याच्यासाठी 2 br नंतर मी इथे घेतला एंटर पासवर्ड, त्याला एक br नंतर एक इनपुट टाईप दिला पासवर्ड आणि त्याला एक नेम देतो जसे की मी इथे पासवर्ड आणि लास्ट मध्ये आपलं काय राहणार, इथे बटन राहणार. मग इथे बटन घेतला, बटनला मी सांगतो सेव्ह किंवा ऍड युजर. फॉर्म क्रिएट झाला, एकदा चेक करू. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं आपला इथे काय झालाय, फॉर्म क्रिएट झालाय. जसं की मी एक डेटा भरतो ABC, त्यानंतर एक युजर मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर युजर ईमेल टाकला, त्यानंतर मी इथे काय टाकला, पासवर्ड टाकला. जसं मी इथे ऍड युजर करतोय, ऍड युजर केल्यानंतर डेटा कुठे गेला, /save च्या URL ला गेला. कोणत्या मेथडनी गेला, पोस्ट मेथडने गेला. मग मी index.js मध्ये जी काही URL आहे ती URL बनवून घेतो. मग app.post राऊंड ब्रॅकेट डबल कोड /save कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतला, दुसरं घेतलं रिस्पॉन्स आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. म्हणजे जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे चेक करतो की जो काय आपण डेटा पाठवला फॉर्म मधून तो कन्फर्म येतोय की नाही. आलाय का डेटा, नाही आला, का नाही आला आता मी ते पाहणार. मी आलो index.js मध्ये, इथे पाहतोय आपण बॉडी पार्सर जे काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल नाही केलं. मग मी फर्स्ट काय करणार, CMD मध्ये आलो, Ctrl+C केलं आणि जे काय बॉडी पार्सर आहे पॅकेज त्या पॅकेजला मी इथे करतो इन्स्टॉल. मग बॉडी डॅश पार्सर आणि इथे करतो एंटर. झालं पॅकेज इन्स्टॉल. मग जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला करतो इथे मी रिएक्झिक्यूट केला. रिएक्झिक्यूट कोड मध्ये आलो, कोड मध्ये आल्यानंतर जे काय आपलं बॉडी पार्सर आहे त्या बॉडी पार्सरला मी इथे करतो रिक्वायर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे, आणि ह्याची मिडलवेअर राईट करतो मी, जशी की मिडलवेअर राहणार ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट. तुम्हाला एक नवीन टेक्निक सांगू का, बॉडी पार्सल नसेल, ठीक आहे, सपोज तुम्हाला बॉडी पार्सल यूज नाही करायचं, ठीक आहे, बॉडी पार्सल यूज नसेल करायचं, तर मी इथे काय करतो, रिक्वायर्ड केलं होतं त्याला रिमूव्ह केलं. डायरेक्ट एक मिडलवेअर आहे सोपीशी, जसं की मिडलवेअर डायरेक्ट राईट करायची. काय करायची, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेस डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एक्सटेंडेड कोलन ट्रू करायचं. जिथे तुम्ही बॉडी पार्सल यूज करतात ना तिथे फक्त एक्सप्रेस राईट करायची. ठीक आहे, पण जेव्हा कधी तुमच्या फॉर्म मध्ये इमेज असेल
त्यानंतर व्हिडिओ असेल, पीडीएफ असेल, तेव्हा तुम्ही काय यूज करायचं, वर्ड पार्सल. अदरवाईज काय यूज करणार मग तुम्ही, एक्सप्रेस. ठीक आहे, दोन्ही केलं काय अडचण नाही, फक्त तुम्हाला हे माहित असा म्हणून मी आज तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आणि जो काय आपण डेटा सेंड केला तो एकदा आपल्याला शो होतोय का तो मी चेक करतो. झाला इथे डेटा शो, काय आलं इथे, युजर नेम, ईमेल, मोबाईल आणि पासवर्ड आला. हा आपल्याला काय करायचा आहे, डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे असेल तर आपल्याला काय बनवायला लागेल, काय बनवायला लागेल, आपल्याला रूल्स बनवायला लागतील. बरोबर ना, रूल्स म्हणजेच काय, स्कीमा बनवायला लागेल. ओके, कोणत्या टेबलचे स्कीमा बनवायचे आपल्याला, युजर नावाचे. जसं की मग स्कीमा बनवण्यासाठी मी काय करतो, इथे मी स्कीमा बनवतो. जसं की मी वॅर युजर स्कीमा इक्वल टू काय सांगतो मी इथे, मुंगूस डॉट स्कीमा राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. काय झालं, डबल एस झाला. ठीक आहे, ओके. काय केलंय मी इथे, मुंगूस डॉट स्कीमा राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये आपले जेवढे काही रूल्स असतात ते रूल्स आपण इथे काय करतो, ऍड करतो. जसे की पहिला रूल्स आपला कोणता राहणार, की आपण इथे सांगणार जो आमचा कलेक्शन असणार आहे, जो काही आमचा टेबल असणार आहे, त्या टेबल मध्ये 4 व्हॅल्यू असणार. किती व्हॅल्यू असणार, 4 व्हॅल्यू. कोणत्या कोणत्या असणार, एक युजर नेम असेल, सेकंड मोबाईल, थर्ड असेल ईमेल आणि फोर्थ कोणता असेल, पासवर्ड. मग जे आपण सांगणार की जो काय आमचा युजर नावाचा टेबल असणार आहे किंवा युजर नावाचा कलेक्शन असणार आहे, त्या कलेक्शनच्या आतमध्ये आमचं फर्स्ट राहणार आहे एक युजर नेम. आणि जो काही युजर नेम आहे त्या युजर नेमचा टाईप कोणता, स्ट्रिंग असणार. त्यानंतर सेकंड काय घेतलंय आपण, युजर मोबाईल. जो काही युजर मोबाईल आहे त्या मोबाईलचा टाईप कोणता असणार, नंबर. ठीक आहे, त्यानंतर लास्ट मध्ये आपण काय घेतलंय, युजर ईमेल. आणि जो काही ईमेल आहे, ठीक आहे, खालीवर झाले का, बरोबर. ठीक आहे, ईमेल घेतला आणि त्या ईमेलचा टाईप आपण ठेवणार इथे स्ट्रिंग ठेवणार. ठीक आहे, त्यानंतर लास्ट मध्ये असणार आपला, मी डायरेक्ट पासवर्ड करतो इथे, पासवर्ड असणार. आणि त्या पासवर्डचा टाईप कोणता राहणार, काय झालं, बनवला आपण स्कीमा, रूल्स बनवले. मग रूल्स बनवल्यानंतर आपण सेकंड काय करतो, मॉडेल बनवतो. त्या मॉडेलने काय होतं की ऑटोमॅटिकली आपला जो काही डेटाबेस आहे, डेटाबेसच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली आपला जो काही टेबल आहे, जो काही आपला कलेक्शन आहे, तो कलेक्शन काय होतो, क्रिएट होतो. कशामुळे, की आपल्या मॉडेलमुळे. मग मॉडेल बनवण्यासाठी वॅर, जसं की मी युजर मॉडेल इक्वल टू इथे काय सांगणार, मुंगूस डॉट मॉडेल राऊंड ब्रॅकेट डबल कोड. डबल कोड मध्ये आपण काय राईट करतो, कलेक्शन नेम किंवा आपण टेबल नेम राईट करतो. जसं की मी इथे युजर करतो, तिकडे जाऊन काय होणार, युजर्स होणार. कोमा दिला आणि त्याला रूल्स पाठवून द्यायचे. जे आपले रूल्स कशात येतं, युजर स्कीमा या व्हेरिएबल मध्ये. आणि इथे मी पास केला, झाला टेबल क्रिएट. एकदा चेक करू, आउटपुट पेजला आलो. इथे मी जसं रिफ्रेश करतोय, रिफ्रेश केलं, जो काय आपला मोंगोडीबी कंपास आहे त्याच्यामध्ये मी चेक करतो जो आपला डेटाबेस आहे तो डेटाबेस क्रिएट झाला आहे की नाही. झाला इथे डेमो 2. ठीक आहे, आणि त्याच्या आतमध्ये आपला एक टेबल असेल, कोणता टेबल आहे, युजर नावाचा. झालंय काम. ठीक आहे, आता एवढं सर्वांना समजलं असेल आपण टेबल कसा बनवलाय. काल जे घेतलं होतं तेच आपण आज घेतलं. पण आता ह्याच्यामध्ये मला सांगा की जसं की आता आपला एक प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, सपोज आता तुम्ही समजायचं, सपोज आपल्याकडे प्रोजेक्ट आहे. कोणता प्रोजेक्ट आहे, ई कॉमर्सचा प्रोजेक्ट आहे. कशाचा प्रोजेक्ट आहे आपल्याकडे, ई कॉमर्सचा प्रोजेक्ट आहे. मग ई कॉमर्सचा जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये टेबल किती असणार, किती असतात, सपोज मिनिमम आपण 10 धरू. किती धरू आपण, 10 धरू. मग 10 टेबल आपल्याला बनवायचे म्हणले तर आपल्याला 10 स्कीमा बनवायला लागतील, 10 मॉडेल बनवायला लागतील. बरोबर ना. मग काय होणार, सपोज असं होणार, मग हा सेकंड टेबल, हा थर्ड टेबल, हा फोर्थ, हा थर्ड. म्हणजे जेवढे काय आपले 100 टेबल असतील ते 100 वेळा आपल्याला काय करायला लागेल, बनवायला लागेल. मग तुमचं जी काही इंडेक्स डॉट जेएस फाईल आहे, सपोज 1000 लाईनीचा झाला आणि तिथे तुम्हाला चेंजेस करायला लावले थोडेफार, तुम्ही काय करता, अरे युजर मॉडेल कुठे रे, युजर मॉडेल, युजर मॉडेल शोधित बसता. ठीक आहे, हे कॉम्प्लिकेट होते आणि कोड तुमचा काय होतोय, गिचमिट कालावधी, म्हणजे ते काय कळत नाही असं. ठीक आहे ना. मग त्यासाठी आपल्याला एक टेक्निक आहे. ठीक आहे, कोड कसा वेगळा करायचा त्यासाठी. मग जो काय आपण, ठीक आहे, सध्या मी ॲज इट इज राहून देतो. ठीक आहे, ह्याला मी करतो रिमूव्ह
मग आता आपल्याला काय करायची, गेचमेड काला करायची नाही, ठीक आहे. जसं की तुम्ही आतापर्यंत शिकलात, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये काय राहतं, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये काय राहतं, इजेस फाईल. पब्लिक फोल्डर मध्ये इमेज, सीएसएस, जावास्क्रिप्ट. त्यानंतर कोणता फोल्डर, राउट्स फोल्डर असतो, त्यामध्ये काय असतं, फाईल्स असतात. ओके. मग त्याच प्रकारे आपल्या MongoDB मध्ये आपण स्कीमा बनवतो. काय बनवतो, स्कीमा अँड मॉडेल बनवतो, ठीक आहे. मग इथे काय करायचं की एक फोल्डर बनवायचा. कोणता फोल्डर, की मॉडेल नावाचा काय करायचं, एक फोल्डर बनवायचा. काय करायचं, इथे मॉडेल नावाचा फोल्डर बनवायचा. आणि जेवढे काय आपले मॉडेल असतील, जेवढे आपले स्कीमा असतील, ते कुठे असणार, मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये. जसं की आता आपल्याला कोणता स्कीमा बनवायचा आहे, कोणता मॉडेल बनवायचा आहे, आपल्याला युजरचा बनवायचा आहे. मग इथे काय करतो, जो काय आपला मॉडेल नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरच्या आतमध्ये मी बनवतो एक युजर डॉट किंवा युजर मॉडेल डॉट जीएस. काय केले मी, जो काय मॉडेल फोल्डर आहे त्या मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये मी काय केलंय, युजर मॉडेल डॉट जेएस नावाची एक फाईल बनवली. आणि जे आपले मॉडेल आणि स्कीमा असणार ते कोणत्या फाईल मध्ये असणार, आता युजर मॉडेलच्या आतमध्ये. जसं की आपल्याला मॉडेल बनवण्यासाठी आपल्याला कशाची नीड आहे, आता मुंगूसची नीड आहे, बरोबर ना. आपण मुंगूस डॉट स्कीमा करतो, मुंगूस डॉट मॉडेल करतो, मग आपल्याला गरज इथं कशाची, मुंगूसची. मग मुंगूसला इथे रिक्वायर करू मी, मुंगूस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार इथे मुंगूस. मुंगूस केला आपण इथे रिक्वायर. आणि आता इथे म्हणतो स्कीमा. फर्स्ट मी म्हणतो वॅर युजर स्कीमा इक्वल टू काय राहणार इथे, मुंगूस डॉट स्कीमा राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे आपले रूल्स असतात ते रूल्स आपण इथे काय करतो, ऍड करतो. मग आता मी इथे रूल्स लिहितो. पहिलं आपलं काय, युजर नेमचा टाईप कोणता राहणार, स्ट्रिंग. सेकंड काय आपला युजर मोबाईल, मग मोबाईलचा टाईप कोणता राहणार आपला इथे, नंबर. थर्ड काय, युजर ईमेल, त्याचा टाईप कोणता ठेवणार आपण, स्ट्रिंगच ठेवणार. त्यानंतर लास्ट मध्ये असणार आपला पासवर्ड, आणि त्या पासवर्डचा टाईप ठेवला मी इथे स्ट्रिंग. झाला आपला स्कीमा तयार. मग ह्याच फाईल मध्ये मॉडेल पण बनवून घ्यायचा. मग मॉडेल बनवण्यासाठी वॅर युजर मॉडेल इक्वल टू काय सांगणार, मुंगूस डॉट मॉडेल राऊंड ब्रॅकेट आणि डबल कोड मध्ये आपण दिले टेबल नेम. जसं की मी इथे युजर दिलं, तिकडे जाऊन काय होणार, युजर्स होणार. आणि कोमा देऊन जे आपले रूल्स आहेत ते रूल्स इथे आपण पास करतो. जसं की मी युजर स्कीमाला कॉपी केलं आणि इथे पास करून पुढे पेस्ट केलं. झालं आपला काय झाला, स्कीमा तयार झाला आणि मॉडेल पण तयार झाला, ठीक आहे. मग आता जो काय आपण बनवलाय तो कुठे बनवलाय, मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये बनवलाय, ठीक आहे. मग जिथे आपल्याला हा टेबल लागणार आहे, ठीक आहे, जिथे आपल्याला हा स्कीमा लागणार आहे, तिथे आपण काय करणार, इथून काय करणार, ह्या पेज वरून मी काय करतो, जो काय आपला युजर मॉडेल आहे त्या युजर मॉडेलला मी करतो इथून एक्सपोर्ट. जसं की एक्सपोर्ट नाही करत आपण, डायरेक्ट मॉड्यूल डॉट इथे काय असतं एक्सपोर्ट. आणि एक्सपोर्ट आपल्याला काय करायचे, ह्या पेज वरून जे आपलं युजर मॉडेल आहे ते युजर मॉडेलला काय करायचे, इथून एक्सपोर्ट करायचे. म्हणजे काय केलंय, जे आपण ह्या पेज मध्ये बनवलंय, कोणत्या पेज मध्ये, युजर मॉडेल ज्या पेज मध्ये आपण कोड राईट केलाय तो कोड आपण काय केलाय, सगळा युजर मॉडेल मध्ये स्टोअर केलाय. जसं की टेबल नेम पण इथे आपण स्टोअर केलंय आणि युजर स्कीमा आपण कशामध्ये, त्या युजर मॉडेल मध्ये. आणि जो काही युजर मॉडेल आहे तो युजर मॉडेल काय केलाय आपण इथून ह्या पेज वरून पास करून दिलाय. काय केलाय, पास करून दिलाय. मग जिथे आपल्याला युजर मॉडेल लागणार आहे तिथे आपण काय करणार, त्याला बोलविणार आणि त्याचा यूज करणार. मग ह्याला बोलवण्यासाठी कसं करणार, सपोज मला लागतोय आता index.js मध्ये युजर मॉडेल. मग इथे जिथे मला लागतोय तिथे मी काय करणार, व्यार युजर मॉडेल इक्वल टू काय राहणार, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड. आणि इथे द्यायचा डॉट द्यायचा, डबल डॉट द्यायचा, स्लॅश द्यायचा, ठीक आहे, सिंगल डॉट द्यायचा, स्लॅश द्यायचा. इथे आलाय मॉडेल फोल्डर आलाय सजेशनला, मॉडेल फोल्डर परत एक स्लॅश द्यायचा. आणि त्या स्लॅशच्या नंतर आपल्याला कोणत्या फाईल मधून डेटा घ्यायचा आहे, युजर मॉडेल. बनवलं युजर मॉडेल, झालं. ह्या पेजवर आला युजर मॉडेल आणि जिथे आपल्याला युजर मॉडेल लागणार आहे तिथे पास करायचा फक्त. जसं की आता मला डेटा सेव्ह करायचा आहे कशामध्ये, ह्या युजर मॉडेल मध्ये. मग जो काय डेटा आलाय तो कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग डेटा सेव्ह करण्यासाठी आपण काय करतो, वॅर
डेटा इक्वल टू अवेट आणि अवेट नंतर जो काय आपल्याला काम करायचे ते कुणाला सांगणार आपण युजर मॉडेलला. मग युजर मॉडेल राऊंड ब्रॅकेट आणि जो काय डेटा आलाय तो डेटा पास करून द्यायचा. डेटा कशात आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी आणि डॉट देऊन काय करायचे ते सेव्ह फंक्शनला कॉल करायची. झाला डेटा सेव्ह आणि जो काय डेटा सेव्ह होईल ठीक आहे. नाहीतर मी इथे मेसेज प्रिंट करतो डन मेसेज. ओके एकदा आउटपुट पेजला येतो एकदा बॅक आलो. बॅक आल्यानंतर मी इथे करतो रिफ्रेश. इथे ठीक आहे ठीक आहे असिंग राहिलं इथे आपलं अवेट यूज केलंय आणि असिंग इथे यूज नाही केलं. इथे मी असिंगला राईट करतो. झाला एरर सॉल्व्ह झालाय. आउटपुट पेजला आलो एकदा रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं फॉर्म भरत नाही. फॉर्म भरण्याआधी मी जातो मोंगोडीबी मध्ये आणि मोंगोडीबी मध्ये जो काय आपला युजर्स नावाचा टेबल आहे त्यामध्ये डेटा आहे का आता नाही. आणि आता मी इथे काय करतो डेटा इथून इन्सर्ट करतो. जसं की एक युजर नेम भरला मोबाईल भरला त्यानंतर एक ईमेल भरला त्यानंतर एक पासवर्ड टाकला आणि इथे मी करतो ऍड युजर. जसं मी ऍड युजर केलं आपल्याला मेसेज प्रिंट झाला इथे डन. आता मी आलो मोंगोडीबी कंपास मध्ये कंट्रोल आर करतो. नाही आला का ठीक ठीक आहे आपला डेमो 1-2 आहे का ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये मी आलो युजर्स मध्ये. युजर्स मध्ये आलाय डेटा. जसं की मी अजून काय करतो इथे येऊन बॅक आलो रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश करीन अजून एक डेटा इन्सर्ट केलं. इकडे आलो कंट्रोल आर केलं आला सेकंड डेटा. ठीक आहे फक्त आपण काय केलंय जे आपले स्कीमा होत आहे जे काही आपले मॉडेल होते ते मॉडेल काय केले आपण एका वेगळ्या फोल्डर मध्ये बनवले. काय केले आपण एका वेगळ्या फोल्डर बनवून त्या फोल्डर मध्ये बनवले आणि तिथून काय केले फक्त आपण एक्सपोर्ट केले. एक्सपोर्ट केले म्हणजे काय ह्या पेजवरून आपण फक्त दुसऱ्या पेजवर काय केले पास केले आणि जिथे आपल्याला युजर मॉडेल लागणार आहे तिथे आपण काय केलंय त्याला रिक्वायर्ड केलंय आणि फक्त आपण तिथे यूज करतो. आता समजतंय कॉम्प्लिकेट वाटतंय थोडं ठीक आहे. एवढं ट्राय करा झाल्यानंतर मला सांगा. मग एकदा आपण काय करू रिपीट घेऊ ठीक आहे. फक्त एक्झाम्पल दुसरं राहील काम एकच होणार आहे ठीक आहे. आता तर आपण काय केलं इथे जो आपण काल कोड राईट केला होता ऍज इट इज तोच कोड आपण राईट केलाय. काल आपण मोंगोडीबीचं कनेक्शन घेतलं होतं कनेक्शन केलंय. डेटा काल आपण सेव्ह केला होता आज पण डेटा सेव्ह केलाय. फक्त आज डिफरंट काय केलंय आपण जो काय आपण जो काय आपण स्कीमा बनवत होतो जो काय आपण मॉडेल बनवत होतो तो मॉडेल काय केला फक्त एका सेपरेट फाईल मध्ये केला. ठीक आहे याने फायदा काय होणार की सपोज आपल्याला सगळा कोड आहे. आता या फाईल मध्ये काय झालंय की जे आपण राऊट्स लिहितो कोणते राऊट्स आहेत जसं की ऍप डॉट गेट ऍप डॉट पोस्ट ठीक आहे ना. हे पण ह्या फाईल मध्ये लिहित नाहीत आपण बरोबर. ते हे आपण कुठे लिहितो जे काय राऊट्स नावाचा फोल्डर असतो त्या फोल्डर मध्ये आपण काय करतो ऍप डॉट गेट ऍप डॉट पोस्ट असे आपण काय करतो राऊट्स लिहितो. म्हणजे या फाईल मध्ये फक्त काय राहते इंडेक्स डॉट जेएस मध्ये जेवढ्या काही आपल्या मिडलवेअर असतात तेवढ्या मिडलवेअर कुठे असतात इंडेक्स डॉट जेएस मध्ये असतात ठीक आहे. आणि राऊट्स कुठे असतात राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये. मग त्याच प्रकारे जे आपले मॉडेल असतात जे आपले स्कीमा असतात ते कोणत्या फोल्डर मध्ये असतात मॉडेल फोल्डर मध्ये. मग सपोज आता मी इथे बनवलाय युजरचा काय बनवलाय मॉडेल बनवलाय. सपोज मला लागतोय आता ऍडमिनचा मॉडेल. मग इथे काय करणार मी एक नवीन फाईल बनवणार ऍडमिन डॉट ठीक सॉरी ऍडमिन मॉडेल डॉट जेएस नावाची काय बनवणार मी फाईल बनवणार. आणि या फाईल मध्ये जी काय माझी स्कीमा असणार जी काय माझे मॉडेल असणार ते कुणाचे असणार ऍडमिनचे असणार. जसं की मग इथे बनवतो वॅर ठीक आहे जो आपला होम डॉट ठीक आहे युजर मॉडेल मध्ये जो कोड असणार तोच कोड कुठे असणार ऍडमिन मध्ये राहणार. आणि फक्त इथे चेंज काय होणार जो काय आपण युजर नावाचा टेबल बनवले त्याच्या आधी काय नाही इथे ऍडमिन राहणार. ओके जो काय आपला युजर मॉडेल असणार तो कुठे असणार युजर मॉडेल मध्ये आणि जो काय ऍडमिनचा मॉडेल असणार ते कुठे असणार आपला ऍडमिन मॉडेल मध्ये. जिथे आपल्याला ऍडमिन मॉडेल लागणार तिथे आपण काय करणार फक्त त्याला रिक्वायर्ड करणार आणि त्याचा यूज करणार. ओके ही फाईल मी डिलीट करतो ऍडमिनची फक्त युजरची ठेवतो. आता आपण इथे काय केले जो काय आपला डेटा होता जो काय आपला फॉर्म होता त्या फॉर्म मधून डेटा घेऊन आपण डेटाबेसला सेव्ह केला होता. आणि सेव्ह केल्यानंतर आपण एक मेसेज प्रिंट केला होता. कोणता मेसेज प्रिंट केला होता की डन मेसेज. मग डन मेसेज प्रिंट करण्याऐवजी मी इथे काय करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करतो आणि रिडायरेक्ट करतो मी स्लॅशला. जसं की मी आउटपुट पेजला आलो एकदा रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केले
आणि एक मी डेटा भरतो. जसं की युजर नेम भरलं ईमेल, ठीक आहे, ABC, त्यानंतर मोबाईल भरला, त्यानंतर एक ईमेल टाकतो आणि त्यानंतर लास्ट मध्ये एक पासवर्ड. ऍड युजर केला, ऍड युजर जसं केला, फक्त डेटा केला, पेज चेंज झालं का? नाही झालं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डेटा कसा सेव्ह करायचा ते पाहिलं. मग आता नेक्स्ट स्टेप आपली कोणती राहणार? डेटा कसा शो करायचा, बरोबर. मग डेटा आणण्यासाठी काय करायचं? सिंपल, जसं की मायस्क्यूएल मध्ये आपण क्युरी करायचो त्याच प्रकारे एक राऊट बनवायचा, त्या राऊटच्या आतमध्ये क्युरी असणार. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश लिस्ट कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं आणि त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट, एक रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. ठीक आहे, सेंड सध्या काय करत नाही. आता आपल्याला ह्या राऊट मध्ये काय करायचंय? आपल्याला डेटा घेऊन यायचा आहे. मग डेटा घेऊन येण्यासाठी आपण कुणाला सांगणार? आपण डेटा घेऊन येण्यासाठी? युजरला. जे काही आपलं काम असणार, तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की डेटा आणायचा आहे, युजर मॉडेल. डेटा आपल्याला सेव्ह करायचा आहे, युजर मॉडेल. डेटा अपडेट करायचा आहे, युजर मॉडेल. डेटा डिलीट करायचा आहे, युजर मॉडेल. मग मी इथे काय करतो? वॅर डेटा इक्वल टू अवेट. ठीक आहे, आणि अवेटला मी सांगणार जो काही युजर मॉडेल आहे, ठीक आहे, जो काय आपला युजर मॉडेल आहे त्या युजर मॉडेलला काय सांगायचे? आपल्याला डेटा घेऊन यायला सांगायचे. मग जसं की डेटा आपण सेव्ह करण्यासाठी काय करतो? सेव्ह फंक्शन कॉल करतो. मग डेटा घेऊन येण्यासाठी कोणतं फंक्शन असेल? डेटा घेऊन येण्यासाठी काय करायचं? सिंपल इथे डॉट द्यायचा आणि ते सांगायची फाइंड आणि राऊंड ब्रॅकेट ओपन करायची, क्लोज करायची, बस. जसं की मायस्क्यूएल मध्ये आपल्याला काय करायला लागायचं? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर प्रोडक्ट आयडी इक्वल इक्वल टू, असं आपण काहीतरी करायचो. इथे काहीच नाही करायचं. काय करायचंय? युजर मॉडेल डॉट फाइंड करायचं. जो काय आपला डेटाबेस मध्ये डेटा असेल तो डेटा काय होईल? आपल्याला ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये येईल, आणि जो काय डेटा व्हेरिएबल आहे तो डेटा व्हेरिएबल मी काय करतो? इथे सेंड करतो. जसं की डेटा, एकदा आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी एकदा रिफ्रेश, आणि जी काय आपली स्लॅश लिस्टची URL आहे, ठीक आहे, असिंग राहिला इथे. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी रिफ्रेश, आणि जी काय आपली स्लॅश लिस्टची URL आहे त्याला मी काय करतो? इथे कॉल करतो किंवा फायर करतो. जसं मी स्लॅश लिस्टला कॉल केले, काय झालं? जो काय आपला टेबल मध्ये डेटा होता तो डेटा काय झाला? सगळा आपल्याला इथे शो झालाय डेटा शो. आता तुम्हाला माहिती आहे डेटा कसा शो करायचा टेबल मध्ये? करू शकतात का नाही तुम्ही? कसा करणार मग? ठीक आहे, डेटा तर भेटलाय आपल्याला. मग डेटा भेटल्यानंतर तुम्ही काय करणार? जो काय डेटा भेटलाय तो डेटा एका ओबीजे मध्ये स्टोअर करायचा. जसं की मी इथे करतो वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, त्याला एक नेम दिलं, जसं की मी इथे डेटा देत नाही, लिस्ट देतो. कोलन दिला, जो काय डेटा आलाय तो डेटा पास केला, झाला ओबीजे क्रिएट. आणि एक पेज बनवायचं. जसं की मी एक EJS पेज बनवतो, आणि EJS पेजला मी काय करणार? डेटा फॉरवर्ड करणार, रिस्पॉन्ड डॉट रेंडर. आणि रेंडरला मी सांगणार की आमचं एक पेज असणार, कोणतं पेज? लिस्ट डॉट EJS, आणि त्याला काय करणार? ओबीजे पास करून देणार. जो काय आपला लिस्ट डॉट EJS पेज आहे ते मी बनवून घेतो व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आलो इथे लिस्ट डॉट EJS बनवलं, इथे H1 मध्ये मी सांगतो काय राहणार? लिस्ट पेज आहे आमचं, ठीक आहे. आणि जो काय आपण डेटा पाठवलाय तो डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय? ह्या लिस्ट व्हेरिएबल मध्ये पाठवलाय. मग ऍक्सेस करताना आपण कशाने ऍक्सेस करणार? लिस्ट व्हेरिएबलनी. मग मी जसं की इथे घेतलं एक टेबल, टेबल मध्ये घेतला TR, TR मध्ये घेतलं TH. पहिला आपला राहणार SR नंबर, सेकंड काय घ्यायचा? मग नेम घेतलंय का? ठीक आहे, मी इथे राईट करतो युजर नेम. सेकंड घेतलंय आपण युजर मोबाईल घेतला, आणि थर्ड घेतलंय आपण इथे युजर ईमेल घेतला, आणि लास्ट मध्ये घेतलंय आपण पासवर्ड. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डेटा प्रिंट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय करायचं? तुम्ही फॉर लूप घेऊ शकतात, मॅप फंक्शन घेऊ शकतात, फॉर इच फंक्शन घेऊ शकतात. ठीक आहे, भरपूर सारे फंक्शन. मी इथे घेतो मॅप फंक्शन. EJSचा सिंटॅक्स ओपन केला, आणि इथे मी सांगणार लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहणार? एक फंक्शन. आणि त्या फंक्शन मध्ये दोन व्हॅल्यू असतात. जसं की पहिली व्हॅल्यू आयटम, आणि सेकंड मी इथे करतो इंडेक्स नंबर साठी आय. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. जो काही EJSचा सिंटॅक्स आहे तुम्ही ओपन केला अँड क्लोज करतो. आणि जो काय आपला फर्स्ट आहे, फर्स्ट आपण काय प्रिंट केला? इथे
इंडेक्स नंबर. मग इंडेक्स नंबर प्रिंट करण्यासाठी मी काय घेतलं, एक TR घेतला, TR नंतर TD घेतला आणि TDच्या आतमध्ये इजेसचा सिंटॅक्स ओपन करून मी इथे सांगणार I+1 आणि इजेसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. जसं मी एकदा आउटपुट पेजला जातो आणि इकडे करतो एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले टेबल झालाय प्रिंट आणि त्या टेबलमध्ये 3 डेटा प्रिंट झाले. ठीक आहे, सिरियल नंबर किती आला, 3 आला. मग त्याच प्रकारे जो काय आपला डेटा होता बाकीचा तो पण मी इथे करतो प्रिंट. मग प्रिंट करण्यासाठी आपण काय सांगणार इथे, आयटम डॉट युजर नेम, सेकंड काय आहे युजर मोबाईल आणि थर्ड काय आहे इथे युजर ईमेल आणि लास्ट मध्ये आहे आपलं फक्त पासवर्ड टाकला असेल आय थिंक. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले सगळा डेटा झाला प्रिंट. ठीक आहे, आणि टेबलला थोडीशी डिझाईन द्यायची फक्त बस. जसं की मी इथे तो डिझाईन देण्यासाठी बॉर्डर दिली 1 आणि सेकंड देतो इथे विड्थ देतो 100%. झाला आपला डेटा सगळा जो काय प्रिंट करायचा होता तो सगळा झाला डेटा प्रिंट. जसं की एकदा मी ट्राय करतो डेटा ऍड करून. जसं की मी डेटा ऍड करतो XYZ, इकडे आलो एंटर, मोबाईल नंबर टाकला, इथे मी एक ईमेल टाकतो xyz@gmail.com आणि इथे एक पासवर्ड टाकला 123654 आणि इथे ऍड युजर. जसं ऍड केलं ऍड झाला. जी काय स्लॅश लिस्टची वारी त्याला मी करतो फायर. इथे आला XYZ, मोबाईल नंबर आला, ईमेल आला आणि इथे पासवर्ड आला. फक्त आज काय वाढलं इथे, बाकीचं आहे तेच आहे जे आपण MongoDB मध्ये करत होतो तेच आहे, फक्त इथे काय वाढले आज 2 कीवर्ड वाढले फक्त. कोणते कीवर्ड, युजर मॉडेल डॉट फाइंड करायचे. आपल्याला SQL क्वेरी करायची गरज आहे का इथे, करता ट्राय एवढं, मग नोट करून घेतात एवढं.